नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुम्ही म्हणाल आज मी हे काय घातलंय, तर फायनली आता मी एवढ्या व्लॉगमध्ये कधी सांगितलं नाही का मी जॉब काय करते, कशामध्ये आहे, कारण मी प्रेग्नेन्सी रजा असते त्याच्यावरती होती. साधारणतः 8-8.5 महिने झाले मी रजेवर होती. तर आज मी कामावरती हजर होतीये. तर गव्हर्नमेंट जॉब आहे माझा. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला, म्हणजे आम्ही दोघं पण फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच आहोत. तर म्हटलं एवढे दिवस केला नाही कारण रजेवर होती, तर म्हटलं काय करून उपयोग नाही आणि नको जेव्हा हजर होईल तिथून पुढे मग हे ब्लॉग चालू करून असं म्हणून असं ठरवलेलं. म्हणून मी काय नव्हतं असं दाखवलं काय किंवा सांगितलं पण नव्हतं. तर आता प्रेग्नेन्सीमुळे काही कपडे होत नाही किंवा युनिफॉर्म पण होत नाही. तर आता 26 जानेवारीला पण नवीन युनिफॉर्म शिवायला लागेल. तर आमच्याकडे प्रेग्नेन्सीमध्ये साडी पण चालते. तर आता मी साडीच घालून हजर होतीये. तर एक प्लस पॉइंट माझा आहे का मला ड्युटी जवळ आहे, तर आज हजर होऊन येते. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काय आहे, काय माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशनचे व्लॉग पुढे नक्की येतीलच. तर काय काम असतं, कसं असतं, किती चांगला जॉब आहे, किती पगार आहे आणि नेचर सोबत कसं काम करायचं असतं किंवा आम्हाला काय काय कामं असतात, हे सगळं व्लॉग नक्की येतीलच. तर आणि मला हा जॉब कसा मिळाला, मी काय स्ट्रगल केलं आणि हा जॉब मिळाला, तर याबद्दल आणि खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहेत. तर तुम्ही नक्की हे व्लॉग माझे बघा. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा. सगळी माहिती लवकरच येईल. तर चला, तर मग आता उशीर होतोय, आज हजर होऊन घेते आणि पुढे मग बघूच आपण. चला. ऑफिस जवळच होतं, 5 मिनिटाच्या अंतरावरती. त्याच्यामुळं तसमाई मला मानस होताच घरी. तर त्याच्यामुळे म्हटलं हजर होऊन येते, कारण माझी फील्डची ड्युटी आहे. त्यामुळे मला दिवसभर काही तिथं थांबायचं नव्हतं. तर गाडीवरून मग यांना पण जायचं होतं त्यांच्या ऑफिसला. तर म्हटलं अगोदर मी हजर होऊन येते आणि मग तिथून तसंच तुम्ही जा. तर आम्ही आलोय. हे बघा आमचं डिव्हिजन ऑफिस आहे शहापूरचं, फॉरेस्टचं. तर इथे सगळे क्वार्टर्स वगैरे आहेत आणि इथे आमचं एसीएफ ऑफिस आहे. आमचं रेंज ऑफिस खर्डीला आहे. तर मी एसीएफ ऑफिसलाच, कारण आमचं सगळं ऑफिसचं कामकाज सध्या इथे शहापूरमध्येच होत असतं या ऑफिसला. तर त्याच्यामुळे मग इथेच रिपोर्टिंग केलं मी आणि मग मी इथे आली, हजर झाली. साहेब पण होते, त्यांना पण भेटली आणि काय काम वगैरे आहे, राऊंडचं वगैरे काय ते बघितलं. आणि इथे बाजूलाच काष्ट विक्री आगारचं ऑफिस, प्रादेशिकचं शहापूरचं. तर तिथे आमच्या साहेबांचे मित्र या ऑफिसला असतात. तर मग ते तिथे थांबले होते. तर मग मी पण गेली त्यांना भेटायला, कारण खूप दिवस भेटली नव्हती कोणाला. तर त्यांनी मस्त ब्लॅक टी मागवली. तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग मी घरी आली. हा माझा भाचा आहे, एक्झाम चालू आहे तरी पण मागे लागून लागून रडून आलाय तो. खूप दिवस झालं करतो मी, काकीकडे गेला नाही तो मला काकी बोलतो. तो मला काकी बोलतो आणि एक्झाम चालू आहे तर एवढा रडत होता, नाही मला जायचंच आहे, नाही मला. कसा रडत होता गुड्डू तू? नीट सांग ना, तू कसा रडत होता? कशाला रडत होता तू? माझ्याकडे यायचं होतं. केक खायचा त्याला बोलतो, मम्मीला आईला बोलतो. आयुष्यभर झालं बोलतो मी काकीकडे गेलो नाही आणि मी केक पण खाल्ला नाही. हो ना पिलो? तर आता सांगा तुम्ही, अगोदर काय बोलला का नको मला केक नको, मला फक्त काकीकडे, मला तुझ्याकडे यायचंय, तुझ्याकडे यायचंय. म्हटलं थोडा वेळ इथंच राहतो शहापूरमध्ये, पण थोडंसं अंतर आहे. तर म्हटलं पाठवा थोडा वेळ. तर म्हटलं आता केक एवढा उशिरा कसा काय बनवायचा, घरी आहे सगळं. तर बोलतो मला केक नको, मला तुझ्याकडे यायचंय. तू तर येत नाही बोलतो, एवढी मोठी गाडी घेतली, टाटा सफारी घेतली बोलतो, आणि तुम्ही आमच्याकडे येत नाही. मला यायचंच आहे. म्हटलं ये. आता बोलतो मला जेवायला दे. म्हटलं काय देऊ? जे काय असेल ते दे बोलतो. आमलेट काढलंय मी आता त्याच्यासाठी, डाळ भात आणि भाकरी आहे, त्याला जेवायला घालते आणि त्याच्यासाठी केक बनवते. खाणार ना? अजून काय बोलतो? काय नाही. किती दिवसांनी भेटला तू? खूप दिवसांनी भेटला. आणि हे बघा आमचं पिल्लू, आता हे पण शांत राहायला पाहिजे. आता एवढी त्याची इच्छा झालीये केक खायची, तर म्हटलं चॉकलेट केक बनवते त्याच्यासाठी. चॉकलेट आवडतो? घे मग जेवण सगळं संपवायचं. संपवायचं. केक खायचंय?
केक खायचंय? हा तुला काय खायचं ते खा. पाणी आणते. झालं ना, आता एकच घास राहिला. मैं तुम सही कहती है, किसी को अंडरस्टिमेट नहीं करना चाहिए. एक रस्सी ने जिनका क्या हाल कर कशाची लाज वाटते? असू दे ना. तो म्हणतोय मला लाज वाटते. कशाची लाज वाटते? तुझं शूटिंग करतोय म्हणून. आमच्या चष्मे नाही लाजत, चष्मे नाही लाजत. खरं तर तो पण शहापूरमध्येच राहतो, जवळ राहतो, पण मुलांचं कसं असतं, स्कूलचं टायमिंग असतं, त्याच्यामुळे मग त्यांना पण जमत नाही यायला. आणि आता तसमयमुळे मलाही त्यांच्या घरी काय जाणं शक्य होत नाही. थोडंसं अंतर आहेच, मार्केटच्या त्या बाजूला ते राहतात, या बाजूला आम्ही राहतो, त्याच्यामुळे. आणि त्याला असं झालेलं, मी सहज फोन केला होता दुपारनंतर, तर त्याला कळलं, त्याचं नाव श्रवण आहे. तर त्याला कळलं, कारण तो खूप लहान असता, म्हणजे पोटात असतानापासून म्हणजे माझं नेहमी त्यांच्याकडे जाणं येणं आमचं चालूच असायचं. त्यामुळे त्याला माझी खूप सवय होती. तर तो माझ्या मागे पण खूप लागायचा, निघताना खूप रडायचा का मी चालली म्हणून मला पण यायचंय करून. पण माझी पण ड्युटी असायची, तर मला नेहमी काही शक्य होत नसायचं. तर मग म्हटलं जाऊ द्या, खूप दिवस झाले त्याची माझी भेट पण नाही झाली. तर तो बोलला, आई काय मला केक देत नाही खायला, तर तू मला बनवून दे. तर अगोदर बोलला नाही मला नको, पण मला यायचंय. आणि आल्यानंतर बोलतो बनवून ठेव, मी येतो. तर म्हटलं आता बनवूया. तर मग मी घेतला. लहान मुलांना चॉकलेट केक खूप आवडतात, तर मी मैद्यापासूनच बनवत असते घरच्या घरी, आणि खूप छान टेस्टी होतात. तर त्याला जेवायला वगैरे दिलं, आणि नंतर मग मी केकचं, आणि खूप वेळा मी कोरोनामध्ये तर भरपूर केक बनवलेले. तेव्हा काय माझं चॅनल वगैरे नव्हता, तर मला आवड आहे, मी नेहमी काय ना काहीतरी असं बनवत असतेच. त्याच्यामुळे मला चांगलीच प्रॅक्टिस झाली होती केकची. त्यामुळं जास्त काय असा उशीर काय लागत नाही. आणि त्याला पण घरी जायचं होतं, कारण त्याची एक्झाम होती, अशीच फायनल नाही, पण अशीच स्कूलमधल्या असतात तशा. त्यामुळं वहिनी बोलल्या होत्या जास्त उशीर नका ठेवू, 6 वाजेपर्यंत तरी पाठवा. तर म्हटलं आता तेवढ्या वेळात करायचा, म्हणजे घाईघाईतच मी केक बनवायला सुरुवात केली. आणि तो पण सारखा येऊन बघायचा का काकी किती राहिलंय, झालं का असा करायचा तो. तर मी बेस वगैरे बनवून घेतला, आणि जास्त करून मी चॉकलेट मुलांना आवडतं, तर मी पूर्ण डेकोरेशनसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं, आणि तेवढा वेळ पण नव्हता का वेगळं असं काहीतरी डेकोरेशन करावं. आणि मग म्हटलं खायचंच आहे तर साधा सिंपलच करूया. तर मी चॉकलेटचं क्रश करून जास्तीत जास्त ते वापरलं, आणि तसा मी केक असा बनवला. तर तो पण बघत होता. तसाही तो माझा खूप लाडका आहे, आणि त्याला पण मी खूप आवडते. म्हणजे असं आम्ही मार्केटला वगैरे जायचो ना, तो 5 महिन्याचा असल्यापासून कल्याणला वगैरे गेलो तरी, शॉपिंगला गेलो तरी तो माझ्याकडेच असायचं. त्याला झोपवणं, त्याला आंघोळ घालणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याला लोरी बोलून असं झोपवणं, ह्या सगळ्या गोष्टी मीच करायची. त्याच्यामुळे त्याला खूप माझी सवय होती. आता तेवढी भेट होत नाही आमची, कारण माझंही जाणं होत नाही, कारण तेव्हा मी जास्त म्हणजे वेळ मिळाला का मी लगेच तिकडेच असायची, असं असायचं. तर हे बघा, असा मी फायनली केक बनवला, साधा सिंपल. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया, बाय.